हॅलो मित्रांनो, तर आज कॅनडामध्ये भूकंपाचे झटके जाणवले आणि तुम्हाला सांगू हे एवढे तीव्र होते की मला सुद्धा ते फील झाले. आता ह्याच्यातनं बाहेर निघेपर्यंत झाली होती दुपार. त्यानंतर मी गेले आरवला आणायला डेकेअरला. त्याला लवकरच आज पिक केलं कारण की आज होता फ्रायडे आणि फ्रायडे इव्हनिंगला आम्ही सगळेजण गेलेलो ग्रोसरी शॉपिंग करायला आणि तिथे मला ही सुंदर फुलं दिसली, जे मी लगेच कॅप्चर केली कारण की इतकी सुंदर दिसत होती ती. त्यानंतर भरपूर सारी ग्रोसरी आणली, पूर्ण आठवड्याभरासाठी भरपूर सारा भाजीपाला घेऊन आलोय, फ्रुट्स घेऊन आलेलो आहोत आणि हे सगळं मग व्यवस्थित आणल्याच्या नंतर मस्तपैकी फ्रीजमध्ये सगळं अरेंज केलं. आजच्या ग्रोसरीमध्ये मला हिरव्या मिरच्यासुद्धा मिळाल्या, तर मी त्याही घेऊन आलेली आहे. सो मस्तपैकी याला स्वच्छ करून ठेवेन. त्यानंतर राईस बॅग आणले, मल्टीग्रेन आटा संपलेला तो पण घेऊन आलेलो आहो. आम्ही आशीर्वादचा आटा यूज करतो इथे. आणि ब्रेड्स, पनीर आणि त्या व्यतिरिक्त योगर्ट, चीज, ऑल पर्पज फ्लावर पण संपलेला ते आणलं. एग्स, थोडेफार सोया चंक्स असतात, मी स्पेशली राईसमध्ये नेहमीच ॲड करते, तर ते घेऊन आलं आहे. थोडंसं दूध वगैरे घेऊन आलं आहे आणि त्यानंतर केले जेवणाची तयारी. तर मी जातानाच ना डाळ आणि भात लावून गेली. आज मी अख्खी मसूर बनवत होती, तर अख्खी मसूर आहे ना मस्तपैकी बॉईल करून घेतलेली आहे. आज बघायला गेलं तर मी आहे ना आमटी कशी करतात ना तसंच याला तडका देणार आहे. तर सगळ्यात आधी मी जिरे, मोहरी आणि कांदा, टोमॅटो मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलेला आहे. हे व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यामध्ये हळद, धने पावडर, गरम मसाला, तिखट मिरची पावडर घातलेला आहे, काश्मीरी रेड चिली पावडर घातले. हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. छान असं तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित भाजून घेतला. त्यानंतर शिजवलेली जी आपली अख्खी मसूर आहे ती याच्यामध्ये घालायची आपल्याला आणि सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे ना याच्यामध्ये ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली भरपूर सारी कोथिंबीर ॲड केली आहे आणि थोड्याशा आंबटपणासाठी ना याच्यामध्ये कोकमसुद्धा ॲड केलेलं आहे. छान अशी आपली आमटी रेडी झालेली आहे. मस्तपैकी भात आणि गरम गरम आमटी आम्ही एन्जॉय केली. आणि सगळ्यात शेवटचं काम असतं ते म्हणजे आरवचं बेड टाईम रुटीन. ते सगळं झाल्याच्या नंतर घरातली सगळी कामं संपून जातात आणि आरव आता एवढा मोठा झाला आहे की सगळ्या गोष्टी त्याला स्वतःहूनच करायच्या असतात आणि ते बघून खरं बघायला गेलं तर मला भरपूर आनंद होतो. तर असाच होता आमचा दिवस. तर भेटते तुम्हाला उद्या.